महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया पुण्यातून। शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले। पुण्यातील खेड शिवापूर जवळ लपून बसलेल्या तरुणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले। या 7ही जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये जे मारेकरी होते या मारेकऱ्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलंय। फिल्मी स्टाईल पाठलाग करून या मारेकऱ्यांना शिरवळजवळ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। एकूण 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि जे 3 प्रमुख मारेकरी आहेत ज्यांनी शरद मोहोळवरती गोळ्या झाडल्या त्यांची नावं देखील समोर आलेली आहेत। त्यामध्ये विठ्ठल गांडले, साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे अशी यांची नावं आहेत। तर तिसरा जो आहे तो नितीन कानगुडे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एकूण 8 जणांना ताब्यात घेतलेला आहे। शरद मोहोळवरती गोळीबार केल्यानंतर एका स्विफ्ट कार मधून आणि एका XU मधून हे सगळे मारेकरी पळून जात होते। मात्र पोलिसांनी पाठलाग करून या सगळ्यांना शिरवळजवळ अटक केलेली आहे। त्यांना पुण्यात आणण्यात आलेलं आहे आणि यांच्याकडे चौकशी केल्यानंतर जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार हे सगळे शरद मोहोळ सोबत काम करत होते, शरद मोहोळच्या टोळीचाच भाग होते। एवढंच नाही तर हत्येच्या काही वेळ आधीपर्यंत साहिल पोळेकर हा शरद मोहोळ सोबत त्याच्या घरी देखील होता आणि शरद मोहोळ जेव्हा त्याच्या घरातून बाहेर पडला सुतारदरा इथल्या तेव्हा हे सर्वजण त्याच्या पाठोपाठ चालत होते आणि शरद मोहोळ बेसावध असल्याचं लक्षात आल्यानंतर साहिल पोळेकर, विठ्ठल गांडले आणि नितीन कानगुडे या तिघांनी शरद मोहोळवरती गोळ्या झाडल्या आणि नामदेव कानगुडेंनी या सगळ्यांना मदत केली आणि त्यानंतर मदत करणारे आणखी 4 साथीदार यांच्यासह हे 8ही मारेकरी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। मात्र शिरवळ जवळ यांना पकडलेलं आहे। तिसरी महत्वाची गोष्ट हत्येचं कारण जे समोर येते ते या शरद मोहोळचा जमिनीच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून साहिल पोळेकर सोबत झालेला वाद आणि विठ्ठल गांडे सोबत असलेली जुनी भांडणं। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील 10,000 लोकांना निमंत्रण दिले जाते। त्यात